नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण मकर राशीबद्दल बोलणार आहोत. मकर राशीच्या राशी भविष्याबद्दल बोलणार आहोत. ही राशी मेहनती असते, शिस्तप्रिय असते आणि जबाबदाऱ्या पेलणारी ही रास असते. ही रास आता एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्रीपासून मकर राशीसाठी येणारे सर्व दिवस हे विशेष ठरणार आहे. कारण ही रास कधीही शॉर्टकट शोधत नाही. ती शांतपणे मेहनत करते आणि योग्य वेळेची वाट पाहते. आता ती योग्य वेळ जवळ येत आहे. महादेवाच्या कृपेने तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळण्याचा हा काळ आता सुरू होत आहे. गेल्या काही महिन्यात जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, आर्थिक ताण तुम्हाला जाणवला होता, कामात अडथळे आले होते, मानसिक थकवा वाढला होता, तुम्ही हार मानली नाही आणि आता त्याच्या संयमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. महाशिवरात्रीनंतर गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागतील. आर्थिक स्थैर्य वाढेल. मकर राशीसाठी पैशाच्या बाबतीत स्थिर सुधारणा दिसेल. नियमित उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. नवीन जबाबदाऱ्यामुळे आर्थिक लाभ तुम्हाला होईल. हा काळ मोठ्या उधळपट्टीचा नाही, तर भविष्य मजबूत करण्याचा आहे. सेव्हिंग आणि प्लॅनिंगवर तुम्ही लक्ष द्यावे. तुमची शिस्त आणि डेडिकेशन तुम्हाला पुढे नेईल. महाशिवरात्रीनंतर प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट, नवीन पोझिशन, व्यवसायात स्थिर प्रॉफिट, मोठ्या लोकांशी संपर्क, तुमची ओळख विश्वासाने जबाबदार म्हणून तयार होईल. मकर राशीचे लोक भावना कमी व्यक्त करतात, पण आतून खूप काळजी घेतात. या काळात जोडीदारासोबत समज वाढेल. कुटुंबात स्थिरता वाढेल. घरात एखादी शुभ बातमी मिळेल. जुने वाद मिटतील. एक सल्ला, भावना व्यक्त करायला शिका. महाशिवरात्रीनंतर तुम्हाला जाणवेल, आत्मविश्वास वाढतोय, निर्णय स्पष्ट आहेत, भविष्याबद्दल स्थिरता आहे. तुमची एनर्जी योग्य दिशेला वापरली तर मोठं यश नक्की तुम्हाला मिळेल. तुम्ही रोज ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर तुम्हाला लाभ होईल. जास्त काम करून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हट्टीपणा टाळा. आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका. नकारात्मक विचारापासून दूर राहा. तुमचा बॅलन्स महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीनंतरचा काळ तुमच्यासाठी ग्रोथ पिरियड असणार आहे. आर्थिक स्थिरता मिळेल. करिअरमध्ये प्रगती राहील. घरात आनंद येईल. आत्मविश्वास दुप्पट होईल. तुम्हाला जाणवेल, हो, आता माझ्या मेहनतीचे फळ मला मिळायला लागले. तुम्ही इतरांपेक्षा जास्त सहन करता आणि जास्त काळ टिकता. तुमची जी लागत आहे ते तुम्हाला मोठं बनवते. जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा यश निश्चित असतं. जर आतापर्यंत आयुष्याने खूप जबाबदाऱ्या दिल्या असतील तर समजा आता त्याचे बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. महादेव सांगत आहे, धीर धर, तुझी वेळ आता आलेली आहे. मकर राशीच्या लोकांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि येणाऱ्या स्थिर यशाचे स्वागत करा. जरी माहिती हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.